शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6, 7, 8 हे 3 दिवस दिल्लीत आहेत। त्यांच्याबरोबर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आहेत, रश्मी वहिनीसुद्धा आहेत आणि 3 दिवस त्यांचा मुक्काम सफदरजंग लेनलाच आहे। त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना भेटता येईल। त्याचे अनेक भेटीगाठी नक्कीच आहेत। त्यातल्या प्रमुख भेटीगाठी म्हणाल तर अर्थात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी आहेत, राहुल गांधी जी आहेत, सोनिया जी आहेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा आपले अनेक लोक आहेत। त्यानंतर त्यांना पार्लमेंट सुरू असल्यामुळे तृणमूल काँग्रेस, आप, समाजवादी पार्टीचे काही प्रमुख नेते येऊन भेटणार आहेत, चर्चा करतील इंडिया ब्लॉक म्हणून। पवारसाहेबसुद्धा त्यांची दोघांच्या भेटीगाठी होतील, चर्चा होईल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। उद्या संध्याकाळी महाराष्ट्राचे काँग्रेसचे जे हायकमांड आहेत रमेश चिंतियाल ते येणार आहेत इकडे। त्यांची चर्चा होईल। 6 तारखेला संध्याकाळी दिल्लीतला जो आपला मराठी मीडिया आहे ते त्यांच्याशी संवाद साधतील। 6 तारीख उद्या आणि 7 तारखेला संध्याकाळी दिल्लीतल्या नॅशनल मीडियाशी ते संवाद साधतील। विधानसभा निवडणुका आणि अनेक चर्चा होऊ शकतात। ज्या अर्थी पक्षप्रमुख दिल्लीमध्ये आहेत 3 दिवस, त्या अर्थी ते काय इथे फक्त हवा खायला का पाऊस पाहायला इकडला आले नाहीत। अनेक चर्चा होतील, कारण भेटीगाठीसुद्धा त्या पद्धतीनेच ठरवलेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या अनेक इतर पक्षांच्या खासदारांनी सुद्धा त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे तीसुद्धा आमचं आयोजन चालू आहे। वेळ कमी आहे, पण हा संवाद दौरा आहे। हा संवाद दौरा आहे देशाच्या राजधानीमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांचा हा संवाद दौरा। आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेला जे यश प्राप्त झालं त्यानंतर उद्धवजी प्रथमच दिल्लीमध्ये येत आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्यांचं नक्कीच चांगल्या प्रमाणात स्वागत करू। सर, काल शरद पवार, एकनाथ शिंदे आणि अदानीच्या काही अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे। काय विषय होता, काय कळतं का? असं आहे की ते आता तुम्ही माननीय पवारसाहेब दिल्लीत असतात, तुम्ही त्यांना जाऊन विचारलं पाहिजे। तुम्ही अडाणीचे जे काही लोक होते म्हणतात त्यांना जाऊन भेटलं पाहिजे। त्यांच्या गाठीबिटी जर वर्षा बंगल्यावर झाल्या असतील त्या संदर्भात आम्ही मत व्यक्त का करावं? पण नक्कीच धारावी संदर्भात, धारावी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात कोणताही प्रकारचा घोटाळा किंवा मुंबईची लूट शिवसेना होऊ देणार नाही। आमच्यावर किती दबाव आले, इशारे, धमक्या किती आल्या, तरी फक्त धारावीच्या बदल्यामध्ये मुंबईतले जे 20 भूखंड अडाणींना देण्याचा जो डाव सुरू आहे वर्षा बंगल्यावरून, आणि त्याला इतर काही राजकीय पक्ष अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत आहेत, शिवसेना मुंबईची लूट अशा प्रकारे कदापि होऊ देणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।